पुढची महत्त्वाची बातमी बघूया। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जाहीर केलेल्या कार्यकारी समितीच्या माध्यमातून पक्षाने 2027च्या विधानसभा निवडणुका आणि 2029च्या लोकसभा निवडणुकांवर आपली बाजी लावलेली आहे। नव्या भाजपच्या टीममध्ये अनुराग ठाकूर आणि राघव चड्ढा यांचा समावेश करण्यात आलेला नाही, तर तेजस्वी सूर्या यांना पक्ष संघटनेतून काढून टाकण्यात आलेला आहे, ज्यामुळे आता त्यांच्या नव्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झालेली आहे। भाजपातील तरुण चेहरे संधीच्या प्रतीक्षेत। अनुराग ठाकूर, राघव चड्ढा, तेजस्वी सूर्या यांच्याकडे नवी जबाबदारी। आगामी निवडणुकांसाठी पक्षाची नवी रणनीती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना पूर्ण केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा या संघटनेत समावेश करण्यात आला, ज्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचाही समावेश आहे, ज्यांची पक्षाचे खजिनदार म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली। यामुळे केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोर चढलाय। राजकीय वर्तुळात असे मानले जाते की हे संघटनात्मक बदल केवळ एक ट्रेलर असून खरा चित्रपट म्हणजेच मंत्रिमंडळ फेरबदल आहे, अजून व्हायचा आहे। ज्या प्रमुख तरुण चेहऱ्यांना संघटनेत स्थान मिळालेलं नाही, त्यांना सरकारमध्ये सामावून घेतलं जाऊ शकते, ही आगामी निवडणुकांची रणनीती असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकारणात रंगली आहे। नितीन नबीन यांनी पक्षाच्या संघटनेत मोठा फेरबदल करत 14 नेत्यांची पुन्हा नियुक्ती केली असून 51 नवीन चेहऱ्यांना संधी दिली। असे असूनही अनेक प्रमुख तरुण आणि उत्साही नेत्यांना टीम नवीन मधून वगळण्यात आले। तेजस्वी सूर्या यांना भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी वडोदराचे खासदार डॉक्टर हेमांग जोशी यांची नियुक्ती करण्यात आली। हिमाचल प्रदेशचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही भाजपच्या संघटनेत स्थान नाकारण्यात आले। आम आदमी पक्षातून आलेले संदीप पाठक आणि काँग्रेस पक्षातून आलेले रोहन गुप्ता यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर खासदार राघव चड्ढा यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही। पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत हे प्रमुख तरुण चेहरे गायब असल्याने पक्षश्रेष्ठी त्यांना सरकारमध्ये सामील करून घेण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे। भाजपच्या संघटनेतील बदलांना मंत्रिमंडळ फेरबदलाशी जोडण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे काही विद्यमान मंत्र्यांना नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या। शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातील काही पदे आधीच रिक्त आहेत। रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांनी राज्यसभेतील आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आपल्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयातून हटवल्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला। इतकंच नाही तर केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्याकडे दिल्ली आणि उत्तर प्रदेश भाजपची खाती सोपवण्यात आली, तर पियुष गोयल यांची पक्षाचे खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली। सरकारमधील ही पदेही रिक्त होऊ शकतात असे मानले जात आहे। अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना स्थान देऊन या रिक्त जागा भरू शकतात। हा मंत्रिमंडळ विस्तार करताना देशातील आगामी विधानसभा निवडणुकांची समीकरणे लक्षात घेतली जाणार आहेत। अनुराग ठाकूर यांना केंद्रीय राजकारणात मोठे स्थान आणि प्रशासकीय अनुभव असल्याचं मानलं जात आहे। आगामी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील राजकीय घडामोडी पाहता असे मानले जाते की संघटनेत स्थान मिळाले नाही, तर मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना एका महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते। आम आदमी पक्षातून आलेले संदीप पाठक आणि काँग्रेसमधून आलेले रोहन गुप्ता यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे राघव चड्ढा यांच्याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली। भाजपमध्ये सामील झाल्यापासून राघव चड्ढा यांना कोणतेही संघटनात्मक पद देण्यात आलेले नाही। पंजाबमधील इतर नेत्यांना संघटनेत पदे मिळत असल्याने चड्ढा मंत्री होण्याची शक्यता आहे। पक्ष त्यांच्या तरुण उपस्थितीचा आणि जेनजीमधील संबंधांचा फायदा घेऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पंजाबच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकतो। यामुळे आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत आणि दिल्लीतील राजकीय घडामोडी हाताळण्यासाठी ते एक प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास येऊ शकतात। बेंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा युवा आघाडी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी डॉक्टर हेमांग जोशी यांची नियुक्ती करण्यात आली। तेजस्वी सूर्या यांचा प्रशासकीय अनुभव आणि एक प्रभावी वक्ता म्हणून असलेली त्यांची ख्याती पाहता
त्यांना केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. आगामी कर्नाटक निवडणुका लक्षात घेता त्यांना राज्य किंवा केंद्र सरकारमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका दिली जाऊ शकते. तेजस्वी सूर्या हे भाजपच्या सर्वात प्रमुख तरुण नेत्यांपैकी एक मानले जातात आणि ते तरुण पिढीला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे तीन चेहरे आगामी निवडणुकीत तरुण मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरू शकत असल्याने त्यांना मंत्रिमंडळातील जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्ष नितीन नबीन यांच्यात चमूत तरुण आणि अनुभवी यांचे मिश्रण दिसते. महिलांना स्थान दिलेले आहेत. 65 नवे चेहरे कार्यकारिणीमध्ये आलेले आहेत. वयोमान, अनुभव, समाज विभागणी, राज्य विभागणी, जात विभागणी असे नेहमीच्या निकषांची अंमलबजावणी केलेली आहे. नितीन नबीन यांच्या या चमूसमोर 2029 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला आपकी बार 400 पार घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असणार आहे. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद या तत्वाची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी झाली आहे. संघटनात्मक जबाबदाऱ्यांपासून मुक्त असलेल्या तरुण आणि अनुभवी नेत्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी अनेकदा सरकारमध्ये सामील करून घेतले जाते. 2027च्या राज्य विधानसभा निवडणुका आणि 2029च्या लोकसभा निवडणुकांचा आराखडा लक्षात घेता मोदी सरकारचा आगामी मंत्रिमंडळ विस्तार या सर्व तरुण आणि आक्रमक नेत्यांच्या नव्या राजकीय भवितव्याची दिशा ठरू शकतो असंही मानलं जाते. जंतर मंतर नंतर भाजपने वय कमी करत संघटना अधिकाधिक तरुण बनवण्याचा प्रयत्न केलाय. आगामी निवडणुकीत जेनजी मतदार भाजपसाठी निर्णायक ठरू शकणार असल्याने अधिकाधिक तरुण नेत्यांच्या हाती पक्षाची आणि सरकारची सत्ता देण्याचा विचार भाजपच्या कोर टीमने केला असून त्याची अंमलबजावणीला आता सुरुवात झाली. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.